असं असतं ना, कोणी आपल्यावर किती प्रेम करावं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपल्या मनातलं प्रेम आटू न देणं हे तर आपल्या हातात आहे की नाही काय? वा वा भाई, तू तू खरंच खूप ग्रेट आहे यार, खरंच खूप ग्रेट आहे. पण ते दिव्याताईला तुझी किंमत कळत नाही रे. हा यार, नुसती भांडखोर आहे ती, सतत भांडत असते. आता पण भांडून गेली ना तुझ्यासोबत. भाई एकदा प्रेमात पडलास ना मग कळेल तुला आपल्या हातात काही नसतं. अरे हो, पण तू एवढं करतो, हा तुझ्या संसाराची इथे वाट लागली आहे, पण तू शिवा आणि आशूसाठी एवढं सगळं करतोयस. भाई शिवाने केलं ना त्याच्यासाठी एवढं. हा, हे बरोबर आहे, पण माझा जरा एक वेगळा स्वार्थ आहे. स्वार्थ? तुझा कसला स्वार्थ? अरे हे बघ, शिवा आणि आशूला मी खूप दिवसांपासून बघत आहोत. त्या दोघांचं ना एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. त्यांना जेव्हा बघतो ना मी तर तेव्हा असं वाटतं की येस बस हे प्रेम असतं. तुम्हाला पण वाटतं की नाही? वाटतं काय तुम्हाला? मग अरे एकमेकांबद्दल एवढं वाटणं, एकमेकांसाठी नेहमी उभं राहणं, कितीही राग आला कितीही भांडण झालं तरीही मनात त्या माणसाबद्दलची जागा तशीच ठेवणं हेच प्रेम असतं ना रे. हो, हे तर खरं आहे. आणि अशा खऱ्या प्रेमाला जर मी सपोर्ट केला तर मलाही थोडं पुण्य मिळेल. क्या बात आहे भाई. आणि माझंही प्रेम माझंही आयुष्य थोडं सुरळीत होईल असं वाटलं मला. हा भाबडी अशा असू शकते ही, बट एवढं वाटतं मला हे मात्र नक्की. वा भाई वा. अरे काय बोललाय भाई तू, एकदम खरं बोललाय. असंच घडेल. एक ना एक दिवस दिव्याताईला कळून चुकेल की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे. तू बघ. 100%, 100%. कळणार. तिला कळेल तेव्हा कळेल रे, पण मी दिव्यावर नेहमी असंच प्रेम करत राहणार. शेवटी आपलं चुकलेलं माणूस सुधारावं असं वाटणं सुद्धा प्रेमच आहे ना भाई. क्या बात आहे भाई. सही आहे रे.